दिवसभरात आपण जे जे खातो त्या प्रत्येक पदार्थामधून आपल्याला प्रोटीन कसं मिळेल हे आपण बघत असतो. आज बघूया थोडं जास्त प्रोटीन असलेले लाडू. 1 कप मखाणा घ्यायचा आहे आणि तो चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. मखाण्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं. हा गार करायला ठेवायचा. तोपर्यंत एक एक मूठ काजू, बदाम, अक्रोड, कलिंगडाच्या बिया आणि लाल भोपळ्याच्या बिया पण घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा कढईमध्ये घालून चांगल्या खमंग भाजून घ्यायच्या आहेत. या भाजून घेतल्यामुळे याची लाडवाची जी चव आहे ती खूप छान होते, खमंग लागते. मखाण्याची पूड करून घेतलेली आहे. आता ड्रायफ्रूट्सही गार झाले आहेत, त्याचीही पावडर करून घेऊया. अर्धा कप तूप घेतलं होतं मी, त्यातलं 2 चमचे उरवलं आहे. त्यात 1 कप गच्च भरून मी सत्तू घातलं आहे. सत्तू म्हणजे फुटाण्याचं पीठ. फुटाण्याचं साल काढून पीठ केलं जातं किंवा सालासकटही पीठ केलं जातं. हे रेडीमेडही मिळतं, तर मी इथे रेडीमेड सत्तू आणलेलं आहे. आता फुटाणे हे भट्टीमध्ये चांगले खमंग भाजलेले असतात, त्यामुळे हे पीठ आपल्याला जास्त भाजावं लागत नाही. अगदी न भाजतासुद्धा हे लाडू केले जाऊ शकतात. 5-7 मिनिट भाजलं झालं की एका भांड्यात हे पीठ काढून घ्यायचं. थोडंसं निवलं की यामध्ये आपण केलेली मखाण्याची पावडर आणि ड्रायफ्रूटची पूडही घालायची आहे. सगळं एकत्र व्यवस्थित कालवून घ्यायचं. आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये आपण वेलदोड्याची पूड घालणार आहोत. मी इथे अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालते आहे आणि साध्या साखरेच्या ऐवजी मी ही अनप्रोसेस्ड खांडसरी म्हणजे तगार घालते आहे. थोडंसं याचं टेक्स्चर जे आहे ते जाडसर आहे, त्यामुळे लाडवात ते छान लागतं. अर्धा कपाला थोडीशी उरवली होती मी, ती बाजूला ठेवलेली आहे. चव बघून मला ती कमी वाटली म्हणून मी पुन्हा घातली. म्हणजे एकंदरीत आपण अर्धा कप यामध्ये तगार घातलेली आहे. आता हे थोडंसं पीठ कोरडं वाटलं म्हणून मी पुन्हा 2 चमचे जे राहिलेलं तूप होतं ते यामध्ये घातलं आहे. सगळं व्यवस्थित एकत्र कालवून घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे याचे लाडू वळायचे आहेत. मी छोटे छोटे लाडू करते, कारण मोठा लाडू आमच्या घरी सगळे तोडून तोडून खायला घेतात. मग त्यापेक्षा छोटा लाडू एक पूर्ण खायला देता येतो. अतिशय चविष्ट लागतात हे लाडू आणि ह्यात प्रोटीनचं प्रमाण आपण मखाणे घातल्यामुळे, सत्तू घातल्यामुळे अजून वाढलेलं आहे. तर हे लाडू तुम्ही जरूर करून बघा.